तर आज आपण बनवायची आहे ही मँगो मस्तानी। नमस्कार, मी सुषमा, तुमचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे। तर मँगो मस्तानी आपण बनवूया, तर त्याआधी हा एक व्हिडिओ बघा। तर हा आहे आंब्याच्या झाडाचा व्हिडिओ। तर या झाडाला आत्ता आंबे इतके छोटे छोटे अजूनसुद्धा लागलेले आहेत। तर हा आता मे महिना चालू आहे, म्हणजे संपत आलेला आहे। आणि त्यानंतर याला अजून मोहरसुद्धा आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये। आणि हे लहान लहान आंबेसुद्धा याला लागलेले आहेत। तर हे आंबे आता बघूया आपण मोठे होतात का असेच खराब होतील किंवा गळून पडतील। चला, तर आता आपण मँगो मस्तानी बनवायची आहे। आंब्याचं सीझन चालू आहे, तोपर्यंत मस्त अशी मँगो मस्तानी नक्की ट्राय करा। अशी रेसिपी आहे, कारण खूप साधी सोपी आहे, पण चवीला एकदम भन्नाट लागणार आहे अशी ही छानशी रेसिपी आहे। चला मग सुरू करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे मस्त असे 2 आंबे लागतील। तर आंबे घ्यायचे, स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतर या पद्धतीने कट करायचे आहेत, तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल। तर असे मस्त कट करायचे आणि त्यानंतर आपण डायरेक्ट आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहोत। तर आपण 2 आंब्याची मँगो मस्तानी बनवत आहोत। तुम्ही क्वांटिटी कमी जास्त करू शकता, पण त्याची टेस्ट सेम तीच लागणार आहे, एकदम छान अशी। तर या पद्धतीने मी त्याचा पल्प जितका निघेल तितका काढून घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये। तर याच पद्धतीने आता आपण करूया आणि हा मँगोचा पल्प आहे तो आता आपण काढून घ्यायचा। तर मँगो मस्तानी बनवताना आपण ज्यावेळेला जो आंबा वापरणार आहोत तो थोडासा जास्त थोडासा पिकलेला, म्हणजे एकदम मीडियमपेक्षा थोडासा जास्त असला तर घ्यायचा, कारण त्याची जी टेस्ट असते ती मस्त लागते। या मस्तानीला तीच टेस्ट येणार आहे। त्यासाठी आपण काय करायचं, थोडासा मीडियमपेक्षा थोडासा पुढं गेलेला आंबा आपण यासाठी वापरायचा। चला, तर इथं आपण पल्प घेतलेला आहे, त्यानंतर मी याच्यामध्ये साखर टाकलेली आहे। तर तुमचा आंबा किती गोड आहे त्याच्यानुसार तुम्ही याच्यामध्ये साखर ॲड करायची आहे। जर जास्त गोड असेल तर साखरेचं प्रमाण थोडं कमी करा, आणि आंबा जर थोडासा सप्पक असेल तर त्याच्यामध्ये साखर घातली आहे। त्यानंतर 1 कप होईल इतकं दूध घातलेलं आहे, तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये। आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बर्फाचे खडे वापरायचे आहेत। आपण मिक्सरला ज्या वेळेला लावणार आहोत तर त्यावेळेलाच याच्यामध्ये बर्फाचे खडे ॲड करायचे आहेत। आपण नंतरसुद्धा करू शकतो, पण इथं केलं तर जेणेकरून जे आपण मिक्सरला बारीक करणारं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित होऊन जाईल। तर या पद्धतीने तुम्ही बघू शकता मस्त असं हे मिश्रण बारीक झालेलं आहे। चला, तर मी इथे ग्लास घेतलेला आहे, तुम्हाला ज्या ग्लासमध्ये हे मस्तानी बनवायची आहे तर ते ग्लास घेतलेला आहे। त्यानंतर मी तो आंब्याचे जे काही असे पीस केलेले आहेत, तुकडे केलेले आहेत, तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये छोटे छोटे तुकडे केले आहेत, ते आपण ग्लासमध्ये पहिल्यांदा खालच्या साईडला टाकायचे आहेत। आणि त्यानंतर आपण मिक्सरला बारीक केलेले जे मिश्रण आहे ते ओतायचं आहे त्यामध्ये। तुम्ही बघू शकता त्याला कलरसुद्धा कसलं सुंदर आलेला आहे, हा ओरिजिनल कलर आहे। याच्यामध्ये आपण दूध टाकलेलं आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये साखर टाकलेली आहे। तर हे त्याच्यामध्ये मिक्स झाले, तर याला आपण आता काही डेकोरेट करू शकतो किंवा फक्त असंच सुद्धा आपण हे मस्त असं सर्व करू शकतो। तर इथं मी थोडेसे ड्रायफ्रूट्स वापरलेले आहे, काजू आहे, बदाम आहे आणि पिस्ता आहे। छोटे छोटे तुकडे केलेले आहेत ते मधोमध मी टाकले, आणि त्यानंतर थोडीशी चेरी वापरलेली आहे। आणि मस्त असं आपली ही मस्त अशी मँगो मस्तानी आपल्याला आता तयार झालेली आहे। खूप साधी सोपी रेसिपी आहे, नक्की करून बघावी अशीच आहे, कारण याची चव खूपच भारी लागते। जर तुम्ही ही आता आपण याच्यामध्ये बर्फ वापरलेला आहे, पण जर तुम्हाला आणखी थोडीशी मस्त याची टेस्ट हवी असेल तर मस्त असं अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवा आणि नंतर याचा आस्वाद घ्या। 1 नंबर तुम्हाला ही घरच्या घरी मँगो मस्तानीची टेस्ट येणार आहे। ही तुम्ही घेण्यासाठी तुम्हाला बाहेर अजिबात कुठं जावं लागणार नाही। चला, तर हे छान आता मी डेकोरेट केलेलं आहे, तुम्ही बघू शकताय। आणि मस्त अशी आपली ही मँगो मस्तानी तयार झालेली आहे। तर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की तुम्ही घरी ट्राय करून बघा, कारण आंबे आता प्रत्येकाच्या घरी आहेतच। तर 2 आंब्याची मस्त अशी ही मँगो मस्तानी ट्राय करा, आणि नक्की रेसिपी कशी वाटली ते मला नक्की सांगा।
रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच आपल्या छान छान रेसिपीजसाठी. थँक्यू.